बातमी रायगडमधून विकास गोगावलेला महाड न्यायालयामध्ये हजर केलं। 6 तासांच्या चौकशीनंतर न्यायालयामध्ये हजर केलं। आणखी 7 आरोपींनाही महाड न्यायालयात आणलं गेलंय। महाड राडा प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 6 तासांच्या चौकशीनंतर अखेर विकास गोगावले यांच्यासह आणखी 7 आरोपींना महाड पोलिसांनी महाड कोर्टामध्ये हजर केलंय। महाड राडा प्रकरणी शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे हनुमंत जगताप यांच्यासह 12 जणांची सकाळपासून महाड पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती। महाड नगर परिषद निवडणुकीच्या वेळेस हा राडा झाला होता। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेत। अजेश, विकास बऱ्याच दिवसापासून फरार होता, त्याला आता पकडलेला आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे आणि चौकशी सुद्धा झालेली आहे। काय नेमके अपडेट येतात? सिद्धेश, आपण पाहिलं तर आज 11 वाजता जे आहेत ते मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी हे राडा प्रकरणात आरोपी होते आणि त्यांनी पोलिसांना जे आहे ती शरणागती पत्करली आणि आज 10-11च्या दरम्यान ते पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। शिवसेना कार्यकर्ते हजर झाल्याच्या नंतर त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या राडा प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते, हनुमान जगताप असतील किंवा बंटी देशमुख असतील, यांनीही पोलिसांच्या समोर हजर राहिले आणि या दोन्ही कार्यकर्त्यांना जे आहे ते महाडच्या आता कोर्टात जे आहे ते हजर करण्यात येणार आहे। महत्वाचं पाहणं हे होणार आहे की यांना पोलीस कस्टडी भेटते की यांना जामीन दिला जातो, हे महत्वाचं पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबर 2 तारखेला जो राडा झाला होता त्यामध्ये परस्पर गुन्हे दाखल झाले होते आणि या परस्पर गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते महिनाभरापासून फरार होते आणि या प्रकरणात जे आहेत ते उच्च न्यायालयाने राज्य सरकार असेल किंवा रायगड पोलीस असेल यांच्यावर तात्पर्य ओढले आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक करा किंवा पोलिसांसमोर हजर राहावे अशा सूचना ज्या आहेत ते उच्च न्यायालयाने दिल्या होत्या आणि त्यानुसार जे आहेत ते सकाळी 11 वाजता जे आहे ते विकास गोगावले हजर राहिले आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजर झाले। ठीक आहे, न्यायालयात काय होतंय अजय, यावर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।